नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पोलीस आयुक्त पुणे शहर करता इथं भरती जाहीर झालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी इथं नवीन पोलीस त्यांनी निर्माण करण्यात आलेले आहे. त्यासाठी नवीन पदनिर्मितीसाठी हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडनं. ओके. आता याच्यामध्ये कोणते कोणते पदे भरली जाणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या स्थापनेवर न्हावी पोलीस ठाणे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, त्यानंतर मांजरी पोलीस ठाणे, लोहगाव पोलीस ठाणे, येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडनं. ओके. दिनांक 14 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. त्याच्या पिशामध्ये प्रस्तावना दिलेली आहे मित्रांनो. अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भातील क्रमांक 1 ते 5 येथील पत्राद्वारे पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या स्थापनेवर नवीन 5 पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्या अनुषंगाने पदनिर्मिती व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केलेला होता. त्याच्यामध्ये दिलेला आहे त्या अनुषंगाने उक्त संदर्भातील क्रमांक 6 येथील दिनांक 13/10/2025 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेली मान्यता विचारात घेऊन शासनाने या प्रकरणी पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या स्थापनेवर न्हावी पोलीस ठाणे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, मांजरी पोलीस ठाणे, लोहगाव पोलीस ठाणे, येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यात अनुक्रमांक विभाजन करण्याचे पोलीस ठाण्याचे नाव दिलेले आहेत. प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांची नावे आणि मंजूर करण्यात आलेले एकूण पदे दिलेली आहेत. आता सिंहगड रोड पोलीस ठाणे हे जुनं नाव विभाजन करून याच्यात विभाजन जाऊन न्हावी पोलीस ठाणे झालेलं आहे. त्यात 166 पदे आहे. आता येरवडा पोलीस ठाणे होतं, याच्यातून आता विभाजन करून आता लक्ष्मीनगर पोलीस ठाणे काढण्यात आलेले, त्यात 166 पदे आहे. आता हडपसर पोलीस ठाण्यामधून मांजरी पोलीस ठाणे नवीन स्थापना होत आहे. याच्यामध्ये 166 पदे आहे. विमानतळ पोलीस ठाण्यामधून लोहगाव पोलीस ठाणे स्थापना करण्यात येत आहे. याच्यात 166 पदे आहे. कोंढवा व भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामधून येवलेवाडी पोलीस ठाणे निर्माण करण्यात येत आहे. त्यात 166 पदे आहे. एकूण 830 पदांसाठी इथं भरती जाहीर झालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले मित्रांनो, तसेच उक्त नमूद 5 पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ ते ई मध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध संवर्गातील 830 पदे निर्माण करण्यास त्याकरिता येणाऱ्या 67,41,67,280 रुपये आवर्ती खर्चास व अनावर्ती खर्चामध्ये 1,84,40,000 रुपये इतका अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. उक्त पोलीस ठाण्याकरिता येणारा आवर्ती व अनावर्ती खर्च त्या वर्षाच्या उपलब्ध मंजूरमधून अनुदानातून भागवण्यात यावा. उपरोक्त नमूद 5 पोलीस ठाणेकरिता हद्द निश्चिता प्रस्ताव पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने शासनास सादर केलेला आहे. उक्त शासन निर्णय हा संदर्भातील क्रमांक 6 येथील माननीय उच्च सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आपल्याला 14 डिसेंबर 2025 सहपत्र परिशिष्ट मध्ये दिलेलं आहे. न्हावी पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. आता नियमित पदे दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. 166 पदे सगळ्या ठिकाणी अशी सेम पदं भरली जाणार आहेत, लक्षात द्यायचं आहे. आता सगळ्यात पहिलं पद असणार आहे पोलीस उपनिरीक्षक करता. याच्यामध्ये 18 सॅलरी 49,900 ते 49,000 ते 1,55,800 पगार या 4 पदे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी, याच्यामध्ये आपल्याला 41,800 ते 1,32,300 पगार या 6 पदे देण्यात आलेले आहे. पोलीस उपनिरीक्षकमध्ये 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यामध्ये 13 पदे दिलेले आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकमध्ये 10 सॅलरी 31,200 ते 92,300 पगार याच्यात 13 पदे दिलेली आहे. आता पोलीस हवालदारसाठी 9 सॅलरी 26,400 ते
83,600 पगार प्लस आपल्या 750 विशेष वेतन. याच्यामध्ये 44 पदे बघायला मिळतात. पोलीस शिपाई करिता इथं बघायला गेलं तर S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. याच्यामध्ये आपल्याला 750 प्लस विशेष वेतन असणार आहे. टोटल इथं आपल्याला 84 पदे बघायला मिळतात. याच्यामध्ये 164 पदे नियमित झाले आणि 2 जे पदे असणारे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. बहुउद्देशीय कुशल गट कर्मचारी सफाई कामगारचे 2 पदं म्हणजे 166 पदे अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्या लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील नियमित पदे दिलेली आहे. याच्यामध्ये पण 166 पदे सेम तसेच असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकचे 4 पदे, पगार 18. पोलीस उपनिरीक्षकला 4 पदे. ओके. सहाय्यक पोलीस निरीक्षकला 15 सॅलरी 6 पदे. पोलीस उपनिरीक्षकला 14 सॅलरीच्या 13 पदे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकला 10 सॅलरी 13 पदे. पोलीस हवालदारला 9 सॅलरी प्लस 750 विशेष वेतन. याच्यामध्ये 44 पदे. आणि पोलीस शिपाई करता 7 सॅलरी प्लस 750 विशेष वेतन. याच्यामध्ये पण 84 पदे. ओके. पगार सगळ्यांना सेम. याच्यामध्ये पण आपल्याला 164 पदं बघायला मिळतात आणि बाह्य यंत्रणेद्वारे हे आपल्याला सफाई कर्मचाऱ्याची 2 पदे म्हणजे 166 पदे. ओके. आता गट क मध्ये जर बघायला गेला मांजरी पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. याच्यामध्ये दिलेला नियमित पदे दिलेली आहे. ओके. आता आपण ते बघून घेऊया. आता सगळ्यात पहिलं पद पोलीस निरीक्षक करिता 18 सॅलरीचा 4 पद. 2 नंबरचा पद सहाय्यक पोलीस निरीक्षकला 15 सॅलरीच्या 6 पदं. 3 नंबरचं पद पोलीस उपनिरीक्षक 14 सॅलरी यांना 13 पदं. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकला 10 सॅलरी. याच्यामध्ये पण 13 पदं. पोलीस हवालदारला 9 सॅलरी प्लस 750 विशेष वेतन. याच्यामध्ये 44 पदं. आणि पोलीस शिपाईला ते 7 सॅलरी 750 विशेष वेतन. याच्यामध्ये पण आपल्याला 84 पदं बघायला मिळतात. तर अशा प्रकारे इथे एकूण 164 पदे यात पण आहे. आणि बाह्य यंत्रणेद्वारे 2 पदं म्हणजे सफाई कामगार 166 पदे बघण्यात येतात. परिशिष्ट दिलेला आहे. लोहगाव पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील नियमित पदे दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेले आहे पोलीस निरीक्षणला 18 सॅलरी याच्यामध्ये 4 पदे बघायला मिळतात. त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षणला 15 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला 6 पदे बघायला मिळतात. पोलीस उपनिरीक्षकला 14 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला 13 पदे बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकला 10 सॅलरी. याच्यामध्ये 13 पदे बघायला मिळतात. पोलीस हवालदार 9 सॅलरी 750 विशेष वेतन. याच्यामध्ये 44 पदे बघायला मिळतात. त्यानंतर इथं पोलीस शिपाई करता 7 सॅलरी 750 विशेष वेतन 84 पदे बघायला मिळतात. याच्यात एकूण 164 पदांसाठी इथं भरती जाहीर झालेली आहे. नियमितमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे 2 पदे सफाई कामगाराची. ओके. 166 पदे असणार आहेत. आता परिशिष्ट ई मध्ये येवलेवाडी पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील नियमित पदे दिलेला आहे. याच्यामध्ये आता पोलीस निरीक्षक करता 18 सॅलरी 4 पदे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षणला 15 सॅलरीच्या 6 पदे आहे. पोलीस उपनिरीक्षक मध्ये 14 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला 13 पदे आहे. पोलीस उपनिरीक्षक मध्ये 10 सॅलरीच्या 13 पदे आहे. त्यानंतर पोलीस हवालदार करता 9 सॅलरी 750 विशेष वेतन 44 पदे आहे. आणि पोलीस शिपाई करता 7 सॅलरी 21,700 170 पगार 750 विशेष वेतन याच्यात 84 पदे आहे. टोटल ते 164 पदांसाठी भरती निघालेली आहे. आणि बाह्य यंत्रणेद्वारे 2 पदे. ओके. आता हे 5 पोलीस ठाण्यांची पदनिर्मिती सेम आहे. पद तितके सेम आहे जितके सगळ्या पोलीस ठाण्यात सेम पदे भरली जाणार आहे. कुठेही एकही कमी जास्त नाही. ओके. तर तुम्हाला पगार वगैरे पण सांगितलेले आहे. आता किती पदे ते पण मी सांगितलेले आहे. आता तुमचा डाऊट आहे सर आता अप्लाय कसं करायचं. आता पोलीस शिपाईची भरतीपासून पोलीस शिपाईची पदं भरली जातील. पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकचे MPSC ग्रुप बी मार्फत भरले जातील आणि पोलीस निरीक्षक वगैरे जे असेल म्हणजे प्रमोशन होतात. अशा पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे. आता खूप साऱ्या ठिकाणी पोलीस भरतींचे अपडेट वगैरे पण आलेले आहे. ग्राउंड पण चालवली आहे आणि MPSC ग्रुप बीची परीक्षा आता पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये होणारच आहे. ओके. तरीही तुम्हाला काही ह्या व्हिडिओ रिलेटेड डाऊट आहे कमेंटमध्ये कमेंट्स करा. ओके. आणि याची कधी अप्लाय करण्याची अपडेट वगैरे आली नंतर कोणते पोलीस भरती ते पण मी तुम्हाला सांगेलच. नवीन जॉब अपडेट पण मी देतच असतो. आणि तुम्हाला ह्याचा काही PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. ओके. आणि या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.